नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पत्रिकेतील नाडीबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला समजेल अशा सोप्या प्रकारात मी तुम्हाला माहिती समजावून सांगणार आहे. लग्न जुळवताना जेव्हा आपण पत्रिका जुळवण्यासाठी जातो तेव्हा ज्योतिषी आपल्याला एक नाडी असल्यामुळे लग्न करू नका असे सांगतात. तर ही नाडीदोष म्हणजे काय? नाडीदोष खरंच महत्त्वाचा आहे का? नाडीदोषाचा काय परिणाम होतो ते आज आपण पाहूयात. ज्योतिषशास्त्रामध्ये 3 प्रकारच्या नाडी आहेत. आद्य, मध्य आणि अंत्य. मनुष्याची नाडी ही त्याच्या जन्मवेळेवरून निश्चित होते. त्यावेळी जी ग्रहस्थिती, नक्षत्रस्थिती असेल त्यावरून त्यांची नाडी ठरवता येते. एक नाडी असेल तरी जर जन्म व नक्षत्र वेगळी असतील तर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होते. जर मुलगा व मुलगी दोघांच्याही पत्रिकेमध्ये एक नाडी असेल तर पत्रिका जुळत नाहीत. त्यांची शारीरिक प्रकृती एकच असते. एकाच शरीर प्रकृतीमुळे संतती प्राप्तीमध्ये दोष येऊ शकतात. काहींना मुलं होत नाहीत. जरी झाली तरी त्यांचं आयुष्य कमी असतं किंवा ती मुलं शारीरिक मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला यातला काही त्रास भोगावा लागू नये म्हणून नाडी बघितली जाते. आपल्या मुलांना होणारा त्रास हे कोणतेच आईवडील बघू शकत नाहीत. त्यामुळे लग्नाआधी पत्रिका नक्की जुळवून बघा. लव्ह मॅरेजमध्ये किंवा काही लोक ज्योतिष विद्येवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे ते एक नाडी असेल तरी लग्न करतात. त्यामुळे पुढे येणारे त्रास त्यांना भोगावे लागतात. या सगळ्यातूनही तुम्हाला जर लग्न करायचंच असेल तर आता विज्ञानातही आपली चांगली प्रगती झालेली आहे. तुम्ही मुलामुलींचे रक्तगट एका डॉक्टरांना चेक करायला सांगा व त्यांना विचारा संतती होण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात का? ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. जर डॉक्टरांनी सांगितलं लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही तरच लग्न करा. जर ते म्हणाले संतती प्रॉब्लेम येतील तर लग्न करू नका. कोणतीही रिस्क घेऊ नका. जे लोक या गोष्टी ऐकत नाहीत त्यांना वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. तर ही होती नाडीबद्दल थोडक्यात माहिती. तुम्हाला नक्कीच कळाली असेल आणि सेम नाडीच्या व्यक्तींनी लग्न का करू नये हेही तुम्हाला कळलं असेल. तर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.